सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथं माझा जो मार्गशीर्ष महिन्यातला जो एक गुरुवार बाकी आहे, तर त्या गुरुवाराचं आज मला उद्यापन करायचं आहे। तर इथं मी देवीसाठी वेणी बनवून घेत होते। तर इथं मी ना तुम्हाला थोडंसं ते डिटेलमध्ये दाखवत होते की कशा पद्धतीने ती वेणी बनवायची। जो नोटबुकचा जो पुठ्ठा असतो ना कडकवाला, तो अर्धा गोल कट करून घ्यायचा आणि स्टॅपलरच्या साह्यानं ते असं टाचत घ्यायचे। जे आंब्याचे पानं असतात ना, तर ते फक्त टाचताना असे व्यवस्थित गोल आले पाहिजे, ह्या पद्धतीनं ते टाचायचे। म्हणजे थोडासा वेळ लागतो। तर इथं मी पूर्ण पानं आहे ना आंब्याचे तर गोल पद्धतीनं असे टाचून घेतले आणि जो जास्तीचा भाग होता ना पुठ्ठ्याचा खालच्या साईडचा, तर तो कट करून घेतला कैचीच्या साह्यानं। तर इथं ह्या पद्धतीनं असे गोल पानं लावून घेतलेले। त्याच्यानंतर मी इथं सुई आणि धागा घेतलेला आहे। तर मला आता फुलं लावायचे होते वेणीवरती। तर इथं मी फुलं लावण्यासाठी ना सुई धाग्याचा वापर केलेला आहे। तर इथं मग ते पण सुद्धा आहे ना असे गोल गोल करत अर्ध गोल पानाच्या मधामध्ये, तर ते पण सुद्धा ह्या पद्धतीनं असे लावून घ्यायचे। इतकी छान वेणी तयार होते आणि जास्त आपल्याला जर सवय झाली ना पटपट वेणी बनवता येते। तर इथं मी सकाळी सकाळीची वेणी बनवायला घेतलेली होती, म्हणजे चला आपलं एक काम उरकून जाणार। कारण आज उद्यापन पण करायचं होतं ना, तर त्याच्यासाठी पण बराचसा वेळ लागणार होता। म्हणजे आज मला नैवेद्य दाखवायचा, सगळेच कामं होते ना आज। तर इथं मग मी सकाळी सकाळी वेणी बनवून घेतली। त्याच्यानंतर देवांश आणि त्याच्या पप्पांचा टिफिन करून दिला आणि ते दोघेही स्कूलमध्ये गेले। तर इथं मी पूजा मांडण्याच्या अगोदर आहे ना, तर इथं मी सकाळी सकाळी ना दुधावाल्या दादाकडून जास्तीचं दूध घेतलेलं होतं। तर ज्या ताई हळदी कुंकाला येणार होत्या संध्याकाळी, तर मी त्यांच्यासाठी इथं मसाले दूधसुद्धा बनवून घेतलेलं आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर चला, आज आहे ना मार्गशीर्ष महिन्यातला माझा जो एक गुरुवार बाकी ना, तर त्या गुरुवाराचं मला उद्यापन करायचं आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे। तर सकाळी ना बऱ्याचशा गल्लीतल्या ताईंना ना हळदी कुंकाला बोलवलेलं आहे। तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी पूजेची ना थोडीफार तयारी सकाळीच करून घेतलेली होती, देवांश आणि त्याचे पप्पा स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर। आणि थोडीफार आहे ना स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून ठेवलेली। आज मी लवकर उठलेली 5 वाजता, तर मग बरीचशी तयारी अगोदरच करून ठेवलेली। तर म्हटलं चला आता व्हिडिओलाही सुरुवात करूया। तर मी ना उंबाठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे, पण मला देवपूजा आणि पूजासुद्धा मांडायची आहे। म्हणजे जी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा असते ना, तर त्या पूजेची सुद्धा मांडणी करायची आणि देवपूजासुद्धा करायची। तर तसं मी दाखवतेच तुम्हाला। तर चला, मी आता आहे ना पटकन स्वयंपाकसुद्धा करून घेते, पूजासुद्धा मांडून घेते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते। तर इथं माझं सकाळी सकाळी उंबरठ्याचं पूजनसुद्धा करून झालेलं आहे। ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही व्हिडिओमध्ये, पण म्हटलं एक झलक तुम्हाला दाखवूया। तर इथं माझं उंबरठ्याचं पूजन करून झालं, त्याच्यानंतर मी लगेच पूजासुद्धा मांडणी करून घेतलेली आहे। कारण मग मला नैवेद्यसुद्धा बनवायचा होता ना, तर इथं मग मी पूजासुद्धा मांडून घेतलेली आहे। तर ह्या वेळेस आहे ना ह्या पद्धतीनं पूजा मांडलेली आहे। आणि ही वेणी सकाळी बनवली होती ना, तर ते फुलं थोडेसे सुकल्यासारखे झालेले। तर इथं यावेळेस या पद्धतीनं मी अशी पूजा करून घेतलेली आहे आणि देवघरातल्या देवांची सुद्धा पूजा केलेली आहे। तर इथं मी ह्या पद्धतीनं अशी पूजा मांडून घेतलेली आहे, छान अशी रांगोळ टाकलेली आहे। आणि आपल्याला पूजा मांडायला तर काही जास्त वेळ लागत नाही, कारण पूजा आहे ना एकदम फास्ट मांडल्या जाते। पण जेव्हा ती सजावट करायची म्हटलं ना, तर त्या सजावटीला खूप वेळ लागतो। तर इथं मग ह्या पद्धतीनं आणि देवीच्या जेव्हा ओटी भरली ना, त्याच्यामध्ये जो शिंगार असतो ना देवीचा, तर तो आणायचा राहिलेला होता, तर तो घेऊन आलेले आणि तो सुद्धा अर्पण करून दिलेला आहे। तर ह्यावेळेस ना मी समयांवरती दिवे लावलेले। जो दिवा असतो ना, तर त्या दिव्याचा खालची जी साईड असते तर ती काढून घेतली आणि त्याच्यामध्ये दिवे जे फिट करून दिले समयांमध्ये। तर ह्या पद्धतीनं मी ते असे दिवे लावून घेतलेले ह्यावेळेस आणि इथं ह्यावेळेस ह्या पद्धतीचं देवीला वस्त्र घातलेलं आहे। तर इथं मी किचनमध्ये आले, तर इथं मी ना कणिक भिजवून ठेवलेलं आहे। इथं सकाळी पुरणसुद्धा बनवून घेतलेलं आहे। इथं मी मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली इथं भज्याचं जे पीठ असतं ना, तर ते सुद्धा भिजवून ठेवलेले आहे आणि इथं भातसुद्धा बनवून घेतलेला आहे। म्हणजे बरीचशी तयारी ना मी अगोदरच करून ठेवली स्वयंपाकाची, म्हणजे मग कशी वेळेवर आपली धावपळ नाही होणार। तर चला, इथं मी ना स्वयंपाकाची बरीचशी तयारी करून घेतलेली आहे, कारण आता आहे ना जवळपास 1:30 वाजत आलेला आहे, म्हणजे देवांश पण यायची वेळ झालेली आहे। तर मग ही स्वयंपाकाची तयारी अगोदरच करून ठेवली ना, तर मग आता पटकन मला फोडणी देता येणार। मी आता पटपट फोडणी देऊन देते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला नैवेद्य दाखवायचा, आरत्या करायच्या, पोथीसुद्धा वाचायची। तर चला, मी आता इथे ना पटकन फोडणी देऊन घेते आणि संध्याकाळी मग बऱ्याचशा ताईंना हळदी कुंकालाही बोलवलेलं आहे, तर मग त्या पण येणार आहे। तर मग त्याच्या अगोदर माझी पूर्ण सगळी तयारी झाली पाहिजे। तर चला, मी आता पटकन स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर परत बोलते।
तर इथं मी सर्वप्रथम आहे ना मसाला ग्राइंड करून घेतला मिक्सरवरती, कारण जर लाईट गेली तर मग परत प्रॉब्लेम येणार. इन्व्हर्टरवर म्हणजे मिक्सरचं जे पॉईंट आहे ना तर ते काढलेलं आहे, पण मग काय होतं, जे माझं मिक्सर आहे ना तर ते जास्त पॉवरचं आहे, तर मग त्याच्यामध्ये काय होतं, ते जास्त पॉवर ओढतं. तर मग त्याच्यासाठी मी अगोदरच मसाला काढून घेतला. तर इथं मग मी हातोहाते ना आमटीसुद्धा बनवून घेतली आणि एका साईडनं तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर इथं मग याच्यामध्ये भजेसुद्धा तळून घेतले, कारण मी पहिलीच बरीच पूर्वतयारी करून ठेवलेली होती ना, तर मग त्याच्यामुळं काय होतं, पटकन स्वयंपाक होतो आणि बराचसा स्वयंपाक मी नंतर बनवणार. म्हणजे भजे ना मी आता थोडेसेच नैवेद्यापुरतेच काढणार, कारण काय होतं, मग म्हणजे भजे जर थंड झाली ना तर मग ते खायला चांगले लागत नाही. तर मग संध्याकाळी आम्ही जेव्हा जेवण करणार ना तेव्हा मग मी गरम गरम सगळ्यांसाठी बनवणार. तर इथं मी फक्त नैवेद्यासाठीच भजे बनवून घेतलेले आणि पोळ्या तर मी सगळ्यांच्या करून घेणार, म्हणजे जेवढ्या लागतात तेवढ्या, पण भजे मी नंतरच काढणार. तर इथं मग मी आमटीसुद्धा बनवून घेतली. तर त्याच्यामध्ये ना येळवणी टाकतात, जेव्हा जी आमटी बनवली जाते ना तर त्याच्यामध्ये ना पुरणाच्या डाळीतलं जे पाणी निघतं म्हणजे त्याला येळवणी म्हणतात, तर ती टाकल्या जाते आमटीमध्ये. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं. तर इथं आमटीसुद्धा तयार झाली. एका साईडनं भजेसुद्धा बनवून घेतलेले आणि इथं मग मी लगेच पटकन पुरणाच्या पोळ्या टाकायला घेतलेल्या होत्या. तर इथं मग मी पुरणाच्या पोळ्या काही जास्त टाकल्या नाही, 3च पुरणाच्या पोळ्या टाकल्या आणि 2-3 पोळ्या अशा साध्या टाकल्या, म्हणजे पुरण न टाकता. तर इथं मग इतकं छान झालेलं होतं ना पुरण, तर एकदम मऊसूत पुरण तयार झालेलं होतं. आणि हे पुरण आहे ना मी सकाळीच बनवून घेतलेलं होतं. जेव्हा मी सकाळी 5 वाजता उठले, फ्रेश झाले, त्याच्यानंतर लगेच मी पुरणाची डाळ आहे ना शिजायला टाकून दिलेली होती. तर सकाळीच मी पुरण बनवून घेतलेलं आहे. तर एकदम छान पुरण झालेलं आहे. याच्यामध्ये ना थोडासा मी जो खाण्याचा कलर असतो ना तर तो ॲड केला होता, तर त्याच्यामुळं कलर छान आला. आणि ह्यावेळेस आहे ना मी गुळाचं पुरण बनवलं, म्हणजे जास्तीचा गूळ टाकला आणि साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं. साखर आहे ना थोडीशीच टाकली आणि गूळ जास्त टाकला गेला. तर इतकं छान पुरण झालेलं होतं, एकदम असं रवाळ रवाळ पुरण झालेलं होतं. तर चला, इथं मी ना आमच्यासाठीच्या ज्या पोळ्या लागतात पुरणाच्या तर त्या बनवून घेतलेल्या आहे. फक्त भजेच काढायचे बाकी ठेवलेले. मग सगळा स्वयंपाक जर बनवायचा ठेवला ना तर मग त्याच्यात परत खूप वेळ जाणार. तर इथं मग हे बघा, आमटीसुद्धा जी काळ्या मसाल्याची आमटी असते ना तर इथं ही आमटीसुद्धा तयार झालेली आहे. तर चला, मी आता पटकन आहे ना नैवेद्याचं ताटसुद्धा काढून घेते, म्हणजे कसं मग, म्हणजे लगेच आरती आणि ते झाल्याच्या नंतर मग मला पटकन नैवेद्य दाखवता येणार नाही ना, नैवेद्य काढायलाही बराच वेळ जातो. जर व्यवस्थित नैवेद्य जर आपल्याला टेकवायचा असला तर त्याच्यात बराचसा वेळ जातो. तर इथं मी खीर बनवलेली होती ना, तांदूळाची खीर देवीला प्रचंड आवडते, म्हणजे नैवेद्यामध्ये तांदूळाची खीर बनवल्याच गेली पाहिजे. तर इथं मग मी तांदूळाची खीर बनवली आणि इथं मी एका साईडनं आमटी घेतली, भजे घेतले, भात घेतला आणि थोडेसे पापड आणि ते पण तळलेले होते ना तर ते पण ठेवले. तर इथं मी छान असं नैवेद्याचं ताट आहे ना काढून घेतलेलं आहे. आणि जो हा मी नैवेद्याचा ताट काढण्यासाठी जो हा ट्रे आणलेला आहे ना, इतका छान ट्रे, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतं. तर इथं मग त्याच्यानंतर मी एक तुळशीचं पानसुद्धा नैवेद्यावरती ठेवून दिलेलं आहे. तर इथं मी पूर्ण असा नैवेद्य व्यवस्थित काढून घेतलेला आहे. तर मी हा नैवेद्य आता झाकून ठेवते आणि मी तयार होते. आणि तयार झाल्याच्या नंतर मी आरत्यासुद्धा करून घेणार, पोथी वाचून घेणार. तर चला, मी आता पटकन तयारी करते. तर चला, इथं माझी छान तयारी झालेली आहे. तर मी आता आहे ना पोथी वाचून घेते आणि नैवेद्य आरती हे सगळं करून घेते, कारण मग ताई, ज्या गल्लीतल्या ताईंना हळदी कुंकाला बोलवलेले ना तर मग त्या यायला सुरुवात होणार. आणि आमच्या इथं काय होतं, सगळ्याजणी एकदाच नाही आहेत, एक 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 येतात, तर मग त्याच्यामध्ये ना बराच वेळ जातो. तर मी आता पटकन आहे ना पोथी वाचून घेते आणि परत मग त्याच्यानंतर बोलते. ब्राह्मणांना, साधू संतांना सुखीत होता, आनंद देत होता. तर चला, इथं मी पोथीमधली कथा वाचून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच आरत्यासुद्धा करून घेतलेल्या आहे. आणि एका ताईचा मला फोन पण आला होता की हळदी कुंकाला यायचं का, तर त्यांना म्हटलं थोड्या वेळ थांबा, 10-15 मिनटं, मला एकदा नैवेद्य दाखवू द्या. तर चला, इथं माझा नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे. तर इथं पूर्ण पूजा माझी व्यवस्थित झालेली आहे आणि पूर्ण पूजेची सांगता जी आहे ना तर ती मी व्यवस्थितरित्या करून घेतलेली आहे. आणि जेव्हा आपण हे असं सगळं व्यवस्थित करतो ना तर तेव्हा आपल्या मनाला खूप समाधान वाटतं. तर इथं छान अशी माझी पूजा करून झाली, नैवेद्यसुद्धा दाखवून झालेलं आहे. तर इथं माझी पूर्ण पूजेची सांगता झालेली आहे. तर ज्या ताईंच्या मला ओट्या भरायच्या होत्या ना तर त्याच्यासाठी मी इथं ब्लाऊज पीस घेतलेले, त्याच्यामध्ये तांदूळ
आणि एक केळ, कोणतंही फळ चालतं त्या ओटीमध्ये टाकायला. तर इथं मी केळ घेतलेले आणि इथं वेणी असली तरी चालते. तर वेणी नसल्यामुळं मी इथं फुलं घेतलेली आहे. तर इथं मी हे पूर्ण काढून ठेवलेले. म्हटले जर ताई यायला सुरुवात झाल्या तर मग आपल्याला पटापट देता येणार. तर इथे ना ह्या ताई आलेल्या होत्या. ह्या पण आमच्या गल्लीतल्याच आहे. तर ही त्यांची मुलगी आहे. तर ही मुंबईला राहते ना, तर त्यांना जायचं होतं. पण मी त्यांना आवाज दिला ना, तर त्या पटकन आणल्या. कारण त्याचा ऑटो यायला थोडासा वेळ होता. तर त्या ताईंना एवढी पूजा आवडली. त्या 2-2, 3-3 वेळेस म्हणजे त्या नमस्कारच करत होत्या. खूप सुंदर पूजा केली म्हणे ताई तुम्ही, मला खूप आवडली म्हणे. तर त्याच्यानंतर मग ह्या मावशी आल्या होत्या, ज्यांच्याकडून फुलं आणते ना, त्यांच्या बागेतून. तर त्या पण आलेल्या होत्या. तर मग मी त्यांना म्हटलं, "पहिले तुम्ही दूध पिऊन घ्या, मसाले दूध, कारण ते एकदम गरम-गरम होतं ना, तर मग नंतर ओटी भरते." तर मग मी त्यांच्या ओट्यासुद्धा भरून घेतलेल्या आहे. तर इथं मी एक ब्लाऊज पीस घेतलं, त्याच्यावरती तांदूळ टाकले, त्याच्यावरती केळ ठेवलं आणि हळदी, कुंकू, थोड्याशा अक्षदा वाहायच्या आणि त्याच्यामध्ये एक फूल टाकायचं. तर हे अशा पद्धतीनं मी ओटी भरत असते. तर ह्या पद्धतीने मी सगळ्यांच्या ओट्या भरल्या. तर छान वाटलं. असं आपण काही असा कार्यक्रम ठेवतो ना, तर छान वाटतं. आणि हे मार्गशीर्ष महिन्यातलं जेव्हा उद्यापन केलं जातं ना, तर त्या उद्यापनामध्ये ना आपल्यापेक्षा लहान ताई जरी असल्या, तरी त्यांना आपल्याला नमस्कार करावा लागतो. तर इथं तुम्ही पाहिलंच आणि ह्या ताई माझ्यापेक्षा पण लहान आहे, पण तरी पण मी त्यांना नमस्कार केला. इथं समोरच्या मॅडमसुद्धा आलेल्या होत्या. त्या मस्त मधामध्ये फिरायला गेलेल्या होत्या. त्याच्यामुळं त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्याच नाही खूप दिवसापासून. तर इथं ताईसुद्धा आलेल्या होत्या. तर त्यांची ओटी भरून घेतली. गल्लीमधल्या आहे ना सगळ्याच ताईंना हळदी-कुंकवाला बोलवलं होतं. सगळ्या जणी येऊन गेल्या. म्हणजे तेवढं काही शूट नाही करता आलं. कारण काय होतं कॅमेरा पकडायलाच कोणी नसतं ना, तर मग एवढं शूट नाही करता येत. तर जेवढं झालेलं आहे ना, तेवढंच मी व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. तर चला इथं छान असं माझं उद्यापन करून झालेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या माझ्या पूर्ण पूजेची आज सांगता झालेली आहे. त्याच्यानंतर आहे ना, आमच्या गल्लीमध्येच एका ताईनं परत उद्यापन ठेवलेलं होतं. तर त्यांनी मला म्हणजे हळदी-कुंकवासाठी बोलवलं होतं. तर मी त्यांच्याकडं हळदी-कुंकवाला गेले. तर तर इथं त्या ताईनं सुद्धा छान अशी पूजा मांडलेली होती. तर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी क्लिप शेअर करूया. तर चला मी घरी जाते आणि घरी गेल्याच्यानंतर परत बोलते. तर घरी आले. देवांश आणि त्याच्या पप्पांचं दोघांचंही जेवण झालेलं होतं. म्हणजे मी त्यांना अगोदर जेवू घालून दिलं आणि त्याच्यानंतर मग त्या ताईकडं हळदी-कुंकवाला गेले. तर मग तिथून आल्याच्यानंतर मी माझं ताट वाढून घेतलं. पण हे जेवायच्या अगोदर आहे ना, मी पूर्ण घर आहे ना क्लीन करून घेतलेलं होतं. तर चला ताईंनो मी आता जेवण करते. तर आजचा व्हिडिओ आहे ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.